नमस्कार. तुहिरे माझा मितवा या सिरियलची प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आज आपण पाहणार आहोत इथे राकेशने प्लॅन केलेला आहे की स्टोअर रूममधलं जे काही अँटिक सामान आहे, जे भंगार तो त्याला म्हणतोय, ते अंजलीच्या परवानगीने एका व्यक्तीला विकायचं. आणि त्याच्यासाठी त्याने एका व्यक्तीला बोलवलेलं असतं. त्याच्याशी बोलताना तो सांगतो की याचा हिशोब कर, किती झाले. तर तो म्हणतो 4-1 लाखापर्यंत हा सगळा माल विकला जाईल. तर तो म्हणतो तुझं कमिशन तुला ठेव आणि मलाही 3.5 लाखापर्यंत पैसे हवे आहे आणि हे लवकरात लवकर कर, असं त्या दोघांमध्ये संभाषण चालू असतं. आणि त्याच वेळेला ईश्वरी त्या ठिकाणी पोचते आणि हे सगळं काही संभाषण ती ऐकते आणि ती लगेचच जाऊन अर्णवला हे सगळं सांगून टाकते. तिला लक्षात येतं की हा पैसे मिळवण्यासाठी हे सगळं करत आहे. तर अर्णव म्हणतो आता काय करायचं. तर ती म्हणते मी बरोबर करते. तर तो म्हणतो तू नक्की काय करशील. ती म्हणते देखते जो आगे आगे होता है क्या. आणि सगळं सामान ज्या वेळेला टेम्पोत लोड होतं तर ती तिथे जाऊन म्हणते सर आम्हाला हे सगळं सामान एका NGOला दान करायचं आहे. त्या मंदिरात ट्रस्टमध्ये हे सगळं सामान जाणार आणि दान करणाऱ्या गोष्टीचे पैसे कशाला, आम्हाला पैसेही नको हं, असं म्हणत ती ते सगळं दान करण्याचं तिथे सगळ्यांसमोर जाहीर करते. अंजलीला ही युक्ती फार आवडते आणि राकेशला चांगलाच चोप बसलेला आहे. तो पैशाचे स्वप्न पाहतोय आणि त्याच्या हातात आलाय काय, दगड. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.